अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वतःची वास्तू खरेदी करण्यासाठी, एखादी जागा खरेदी करण्यासाठी किंवा स्वतःचं घर होण्यासाठी, जर आपली इच्छा असेल की एखादा स्वतःचा फ्लॅट व्हावा, तर तो फ्लॅट खरेदी करण्यासाठी तुम्हाला कुठल्या सेवा करायच्या आहेत, ज्या सेवा केल्याने किंवा हे काही उपाय केल्याने तुमची वास्तू 3 महिन्याच्या आत तुमची स्वतःची होईल। बघा, कितीही मोठं स्वप्न असेल की ताई आमचं स्वप्न होतं घर बांधण्याचं, घर घेण्याचं, कारण बऱ्याच कमेंट्स आहेत की ताई वर्षानुवर्षांपासून आम्ही या दिवसाची वाट बघत आहोत, आम्ही खूप प्रयत्न करत आहोत, घरासाठी आम्ही सर्व काही करत आहोत, मात्र तरीही आमचं हे स्वप्न पूर्ण होत नाहीये किंवा आम्हाला घर खरेदी करायचं आहे, आम्हाला स्वतःची जागा घ्यायची आहे, मात्र आम्हाला मार्ग मिळत नाही, काहीतरी उपाय सुचवा। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वतःचं घर होण्यासाठी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत किंवा स्वतःची वास्तू होण्यासाठी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, त्याचसोबत मी माझा एक छोटासा अनुभव देखील शेअर करणार आहे, तो अनुभव देखील व्यवस्थित ऐका। प्रत्येकाची इच्छा असते, आपण दिवस रात्र मेहनत कष्ट करत असतो, कशासाठी? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, तर राहण्यासाठी जागा। राहण्यासाठी जागा असावी, एखादं सुंदर घर असावं आणि त्या घरासाठी आपण दिवस रात्र कष्ट करत असतो। बघा, बऱ्याच वेळा काय होतं, घरामध्ये 5 सदस्य आहेत, 5ही सदस्य स्वतःचं घर होण्यासाठी मेहनत करत असतात, मात्र तरीही मनासारखं आपल्या जी काही इच्छा असेल, म्हणजे मनासारखं घर जे घ्यायचं आहे ते भेटत नाही। बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की स्वतःचा एक फ्लॅट असावा, मात्र फ्लॅट घ्यायला निघालो की तो फ्लॅट जो आहे, म्हणजे फ्लॅट घेण्याची इच्छा असते, फ्लॅट घ्यायला निघालो की काहीतरी डॉक्युमेंटचा इश्यू येईल, काहीतरी लोनचा इश्यू होईल, पैसे साठवून ठेवतो की आता 2 महिन्यामध्ये आपण फ्लॅट खरेदी करूयात, मात्र त्या 2 महिन्यामध्ये असा काहीतरी घरामध्ये प्रॉब्लेम येईल की ते जे पैसे साठवून ठेवले होते ते निघून जातील आणि मग फ्लॅट घेण्यासाठी काहीच नाही। घराचंही तसंच, आता घर बांधायचं आहे, घराचं आता मटेरियल टाकायचं सुरू आहे, एक मटेरियल टाकलं की घरात कोणीतरी आजारीच पडेल, काहीतरी असं विघ्नच येईल, संकटच येईल, म्हणजे काय, तर तुमची स्वतःची वास्तू स्वतःची होतच नाहीये। इच्छा आहे वास्तू खरेदी करण्याची, जमीन खरेदी करण्याची, घर बांधण्याची, फ्लॅट घेण्याची, मात्र असे काही प्रॉब्लेम सतत चालू आहेत ना की ती इच्छा अपूर्ण राहते। तर मी आता तुम्हाला काही सेवा सांगणार आहे, यातील एक जरी सेवा केली तर तुमच्या इच्छेमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये तुमची स्वतःची वास्तू घेण्यासाठी, स्वतःचं घर होण्यासाठी जे अडथळे सतत येत आहेत, जी विघ्न सतत येत आहेत, हे अडथळे कुठेतरी दूर होतील, ही विघ्न कुठेतरी दूर होतील, संकट कुठेतरी बाजूला जातील आणि तुमची जी काही इच्छा असेल, तुमचं जे काही स्वप्न असेल ते या 3 महिन्यांच्या आत पूर्ण होईल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, पुन्हा एकदा सांगते, ज्यांची मनापासून इच्छा आहे की स्वतःचं घर व्हावं, बघा प्रत्येकाची इच्छा असते की स्वतःचं घर व्हावं, मात्र जेव्हा नशीब साथ देतं ना तेव्हा ती गोष्ट पटकन होते, पण जेव्हा नशीब साथ देत नाही ना तेव्हा कितीही प्रयत्न करा पण ती गोष्ट घडतच नाही किंवा होतच नाही। त्यासाठी सेवा आणि उपाय ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। जेव्हा तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागतं तेव्हा न होणारी गोष्टी घडून जाते आणि जेव्हा तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाही तेव्हा तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी पण ती गोष्ट घडतच नाही। त्यामुळे जर तुम्ही कष्टांसोबत, कर्मांसोबत जर उपाय आणि सेवा करायला सुरुवात केल्या तर तुम्हाला सर्व काही सहज मिळत जातं। फक्त मनापासून विश्वासाने जे कर्म कष्ट करतो त्यासोबत उपाय आणि सेवा देखील करायचे असतात आणि हेच उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगते की 3 महिन्याच्या आत तुमची वास्तू तुमची होईल। फक्त हे जे उपाय आहेत हे 3 महिने तुम्हाला कंटिन्यू करायचे आहेत। महिलांनी जेव्हा मासिक धर्म असेल तेव्हा तुम्हाला ते 5 दिवस, ते 3-4 दिवस, जेवढे दिवस तुम्ही पाळता ते दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत, बाकी सगळे दिवस तुम्हाला कंटिन्यू पुढे करायचे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे। बघा, कुठल्याही दिवसापासून, आजपासून, उद्यापासून, कुठल्याही दिवसापासून या पारायणाची तुम्हाला सुरुवात करायची आहे, कारण हे जे पारायण आहे हे तुम्ही वास्तू खरेदीसाठी करणार आहात, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी करणार आहात। त्यामुळे गुरुचरित्र पारायण जे आहे ते तुम्हाला म्हणजे 3 महिनेभर, बरेच लोक जे ते वर्षभरही पारायण करतात, मात्र आता ताई आम्हाला 3 महिने करणं जमणार नाही, 3 महिने आम्ही कसं करू, कारण बाकीची कामं असतात, त्याचे नियम कडक असतात। तुम्ही काय करा, प्रत्येक महिन्यातून एक पारायण, प्रत्येक महिन्याला एक पारायण, असं 3 महिन्याला 3 पारायण होतील, ठीक आहे।
काहीही करा बघा, 7 दिवसात एक पारायण पूर्ण होतं. महिन्यातून 7 दिवस तुम्हाला काढावेच लागतील, कारण जर काही गोष्टी आपल्याला घ्यायच्या असतील, इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर त्यासाठी आपल्याला तेवढी सेवाही करावी लागणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट सांगते, 3 महिने तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. प्रत्येक महिन्याला एक पारायण, प्रत्येक महिन्याला एक पारायण. महिन्यातून 7 दिवस काढा, 7 दिवसात एक पारायण होईल. दुसरा महिना आला की पुन्हा 7 दिवसात एक पारायण. तिसरा महिना आला की पुन्हा 7 दिवसात एक पारायण. 3 महिनेभर तुम्ही जर ही 3 पारायण केली तर 3 महिन्यांच्या आत तुमची जागा असेल, फ्लॅट असेल, घर असेल, जे काही असेल, तुमची इच्छा 100% पूर्ण होईल. फक्त तुम्हाला या पारायणाला सुरुवात करायची आहे. त्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे दररोज रात्री 12 वाजता. ज्यांना रात्री 12 वाजता शक्य नाही त्यांनी दुपारी 12 वाजता, ठीक आहे. रात्री 12 वाजता शक्य नसेल तर दुपारी 12 वाजता तुम्हाला दररोज 3 महिने दररोज व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता समजा ताई आम्हाला नाही जमणार दररोज, तर त्या प्रत्येकाने काय करा, महिन्यातून 21 दिवस, आजपासून सुरुवात केले, 21 दिवस झाले, पुढचा महिना आला पुन्हा 21 दिवस, त्याच्या पुढचा महिन्याला पुन्हा 21 दिवस, प्रत्येक महिन्यातून 21 दिवस आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आता ते संपूर्ण मी नाही सांगत किती मंडळ किंवा कसं, कारण याबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. 21 वेळा वाचणं म्हणजे एक मंडळ, 21 वेळा वाचणं म्हणजे एक मंडळ. असे आपल्याला 21 दिवस पूर्ण 21 दिवस आपल्याला 21 पारायण होतील. म्हणजे दररोज तुम्ही 21 वेळा ते वाचलं, 15 ओव्यांचं 21 वेळा की एक मंडळ. दुसऱ्या दिवशी पुन्हा 21 वेळा तुम्ही 15 ओव्या वाचला की 2 मंडळ. असे 21 दिवसात 21 पारायण होतील. दुसऱ्या महिन्यामध्ये पुन्हा 21 दिवसात 21 पारायण होतील. पुन्हा तिसऱ्या महिन्यात 21 दिवसात 21 पारायण. बघा, व्यंकटेश स्तोत्राची सेवा घरासाठी, जागेसाठी, कुठल्याही आर्थिक प्रगतीसाठी, आर्थिक प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची असतात. ही सेवा केली आणि त्याची फळप्राप्ती झाली नाही असं कुणीच नाही. जगातील असं कुणीच नाही की याने तुम्हाला जर फळप्राप्ती आली नाही. अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. जर स्वतःचं घर, खरंच मनापासून इच्छा असेल की स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःची जागा खरेदी करायची आहे किंवा स्वतःचा फ्लॅट घ्यायचा आहे, तर त्या प्रत्येकाला मी कळकळीने सांगेन की व्यंकटेश स्तोत्राची सेवा चुकवू नका. फक्त करून बघा, 1 महिना करून बघा. दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला इतके अनुभव येत जातील ना, वाटलंही नव्हतं की माझा फ्लॅट येईल, वाटलंही नव्हतं की माझी जागा खरंच मी घेईन. हे सगळे स्वप्न तुमची या एका सेवेने पूर्ण होतील. त्यानंतरची तिसरी सेवा आहे ती म्हणजे स्वामी सारामृत पारायण. बघा, 3 महिने दररोज तुम्हाला सारामृत वाचायचं आहे, दररोज, ठीक आहे. 108 किंवा 51 पारायणाचा संकल्प करायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला स्वामी सारामृत पारायण करायचे आहेत. यानंतर चौथी सेवा जी आहे ती म्हणजे 11 गुरुवारांचं व्रत. स्वतःचं घर होण्यासाठी कुठल्याही गुरुवारपासून ही सेवा सुरू करा. 11 गुरुवारांचा संकल्प करा की माझी ही इच्छा आहे महाराज, माझे घर घेण्याची, घर खरेदी करण्याची खूप प्रचंड इच्छा आहे, माझी ही इच्छा पूर्ण करा आणि गुरुवारांच्या व्रताला सुरुवात करा. 11 गुरुवार पूर्ण होण्याच्या आत तुमचं घर नक्की होणार. जागा खरेदी करायची असेल तुम्हाला जागा मिळणार. मी बऱ्याच लोकांना ह्या काही सेवा सांगितलेल्या आहेत आणि त्यातल्या मला वाटते 90% लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. 90% लोकांच्या, कारण मागेही मी हा व्हिडिओ शेअर केला होता, मागेही मी तुम्हाला काही सेवा सांगितल्या होत्या, पण आता खूप नवीन लोक आपल्यासोबत जोडली गेली आहेत आणि त्यांना या गोष्टींची कल्पना नाही, त्यामुळे मी आता पुन्हा एकदा सांगते. तर 11 गुरुवारांचं व्रत. त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या आरतीचा संकल्प करायचा आहे. 3 महिने सतत स्वामींच्या आरतीचा संकल्प. आता आरती संकल्प कसा करायचा याचाही सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी आहे. दररोज सकाळ किंवा संध्याकाळ किंवा दोनही टाइम स्वामी संकल्प करायचा की स्वामी मी 3 महिने तुमच्या आरतीचा संकल्प करत आहे, मी 3 महिने सतत तुमच्या आरत्या म्हणणार आहे, आरत्या गाणार आहे. माझी ही इच्छा आहे, माझं घर घ्यायचं आहे, माझी जागा मला घ्यायची आहे, मला माझा फ्लॅट हवा आहे, माझी वास्तू व्हावी म्हणून ही सेवा करत आहे. या 3 महिन्यांच्या आत मला चमत्कार दाखवा, या 3 महिन्यांच्या आत माझी ही इच्छा पूर्ण करा. आणि ज्या दिवशी संकल्प कराल त्या दिवसापासून 2 टाइम किंवा 1 टाइम जसं तुम्ही म्हटलं असेल त्या पद्धतीने तुम्हाला दररोज स्वामींची आरती म्हणायची आहे, कापूर आरती म्हणायची आहे. एक प्लेट घ्यायचं, प्लेटमध्ये कापूर जाळायचा, मातीची पंटी घ्या वाटल्यास त्याच्यामध्ये कापूर टाका आणि स्वामींना या कापूर आरतीने ओवाळा. आणि जी आरती तुम्हाला स्वामींची येत असेल, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे सेपरेट, ही भरपूर आरत्या असतात, तुम्हाला जीही स्वामींची आरती येत असेल ती आरती तुम्हाला म्हणायची आहे. असं 3 महिने करायचं आहे. 3 महिन्यांच्या आत कितीही मोठी, कितीही कठीण इच्छा तुमची महाराज पूर्ण करतील. तुम्हाला असंख्य संकेत देतील, तुम्हाला असंख्य क्लू देतील आणि तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करतील. यानंतरची शेवटची सेवा तुम्हाला सांगते ती म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान. बघा,
ज्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे की महाराज मला स्वतःचं घर होण्यासाठी मी ही सेवा करत आहे की स्वतःचं घर व्हायचं म्हणजे होण्यासाठी माझी ही इच्छा आहे, तर या इच्छेसाठी मी आजपासून तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहे. त्या दिवसापासून दररोज तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आता समजा आज मी संकल्प केला तर आजपासून दररोज 3 महिने या ज्या सेवा सांगते या सगळ्या सेवा 3 महिने करायच्या आहेत. कारण घर 1-2 दिवसात होणारी गोष्ट नाहीये, त्यासाठी कमीत कमी 3 महिने तरी लागतील. 3 महिन्यांच्या आत जर तुम्ही कंटिन्यू हे 3 महिने केलं तर 3 महिन्यांच्या आत तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशक्यही जे असेल ना ते सर्व शक्य झालेलं असेल. कारण या सगळ्या सेवा अत्यंत प्रभावी आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला त्या दिवसापासून कंटिन्यू 3 महिने तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. दररोज एका टायमाला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला स्वामींचा फोटो जिथे किंवा मूर्ती जिथे असेल तिथे बसून तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. ठीक आहे, अत्यंत साध्या सोप्या सेवा सांगितलेल्या आहेत. यातील जी सेवा जमेल जशी जमेल तशी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. आणि या सेवेने बघा किती तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडतो, किती तुमची स्वप्न पूर्ण होतील, तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची वास्तू खरेदी करण्याची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल. बघा आता माझा छोटासा अनुभव सांगते की एका मिनिटामध्येच तुम्हाला. म्हणजे लग्न झाल्यानंतर हे तर घर होतं, या घराचा प्रश्न नव्हताच. कारण हे घर लग्नानंतर जेव्हा मी इथे आली त्याच्या आधीच हे घर बनलेलं होतं. मात्र माझ्या माहेरी मी तेव्हाही स्वामींचं करायचे, इतके नाही पण थोडंफार करायचे. आणि त्यावेळेस बरेचसे प्रॉब्लेम होते, अडचणी होत्या, जागेपासून घर बांधण्यापासून तर सगळ्याच गोष्टी. लोन होत नव्हतं, अगदी 1 महिना लागला त्या प्रोसेसला. मी फक्त स्वामींचं नाव घ्यायचे. जिथून मी स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केलेला लोन पटापट व्हायला लागलं, लोन झालं, घर उभं राहिलं, घराच्या सगळ्या गोष्टी झाल्या. प्रत्येक गोष्टी मला वाटते गुरुवारीच घडत गेल्या. आणि त्यानंतर काय झालं, सगळं झालं. त्यानंतर जे स्वतःचं घर आहे ते घर घेतल्यानंतर म्हणजे जे लोन झालं होतं ते लोनचे हप्ते थोडेसे थकले होते किंवा त्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात होतात, घेताना घेतो पण हप्ते थकतात. आणि तसंच झालं होतं. पुन्हा स्वामी सेवा सुरू केली, स्वामींच्या सेवेला सुरुवात केली. जास्त काही सेवा करत नव्हती, फक्त तारक मंत्र ऐकायचे, तारक मंत्र म्हणायचे आणि स्वामींचा नामजप करायचे. आणि मला वाटते की जे हप्ते मी 5 ते 6 महिने भरलेले नव्हते, तर स्वामींच्या कृपेने असा चमत्कार झाला की ते सगळे हप्ते आणि त्या पुढचेही जे होते ते मी एकाच महिन्यामध्ये क्लिअर केले. आणि त्या एकाच महिन्यामध्ये जे घराचं लोन होतं ते लोन नील झालं. ही कंडिशन, ही परिस्थिती जी काही होती, पण स्वामींनी साथ दिली, स्वामींनी तारून नेलं आणि स्वामींनीच ती मदत केली. आणि त्या स्वामींच्या कृपेने सगळं काही सुरळीत झालं. मग स्वामींचा नुसता जप केला, नुसतं नामस्मरण केलं तरी खूप गोष्टी घडून जातात. त्यामुळे कुठलीही अडचण असेल, काही असेल, स्वामी जप करा, तारक मंत्र म्हणा, स्वामींचं मनापासून नामस्मरण करा, प्रत्येक गोष्ट शक्य होत जाईल. तर प्रत्येकाने आजपासून उद्यापासून जशा तुम्हाला जमतील त्या पद्धतीने मी सांगते की महिलांना जर करायचे असेल तर मासिक धर्म आल्यानंतर या सेवांना सुरुवात करा. जे मासिक धर्माचे पुढचे काही दिवस येतील ते स्किप करा, मग ते स्किप करून पुन्हा मग कंटिन्यू करा. 3 महिन्याच्या आत कितीही कठीण इच्छा, कितीही अडलेल्या इच्छा तुमच्या 100% पूर्ण होतील, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.